बरेचसे लोक म्हणतात आमच्या घरामध्ये आमच्याच्याने देवदेवच होत नाही, पण घर कोणतं सिद्ध आहे ज्या घरामध्ये पत्नी आणि पती दोघे मिळून भजन करतात, दोघे मिळून परमार्थ करतात, असं घर सिद्ध आहे. त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगते, कधीला येताना जोडीने या, जोडीने आरती करा, कारण तो परमार्थ लवकर फळतो. आणि सांगतात ज्या घरामध्ये पतिव्रता स्त्री आहे त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी बाजूला जात नाही आणि कधीच देवही ते घर सोडून जात नाही. पतिव्रता स्त्री कशी असावी, घरामध्ये परमार्थ करणारी स्त्री कशी असावी, स्त्रीला लक्ष्मी म्हटलं जातं. जेव्हा ती स्त्री घरामध्ये पतिव्रता स्त्री आनंदी असते तेव्हा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. पतिव्रते कसं असावं, पतिव्रता स्त्री कशी असावी याचं फार सुंदर उदाहरण श्री शिव महापुराणामध्ये सांगतात, प्रमाण सांगतात. पतिव्रताच सावित्री लोपामोती शांडिल्या शतरूपानु अनुसय्या लक्ष्मी. सांगितलं स्वदा सती लक्ष्मी अरुंधती अनुसय्या, ह्या जशा पतिव्रता स्त्री होत्या अशी स्त्री आपल्याला बनता यावं. अनुसुया एवढी मोठी महान पतिव्रता स्त्री होती की अनुसुयाच्या घरामध्ये एक नाही 3 देवाच्या अंशाने जन्म घेतला होता. काय नाव त्यांचं? श्री दत्तात्रय भगवान. श्री दत्तात्रय भगवंतांनी पतिव्रता एवढी मोठी होती ती अनुसुया की तिच्या घरात जन्म घेतला होता. सांगतात पती कसाही असला तरी त्याची जी सेवा करते ती पतिव्रता स्त्री. त्या सावित्रीने एवढं मोठं पतिव्रते त्या सावित्रीचं होतं की त्या सावित्रीने यमाच्या हातातून पतीला आणलं होतं. कशामुळे? कारण ती पतिव्रता होती. पहा बरं, पतिव्रता आणि पतिव्रता याचे 2 भेद सांगितले जातात बघा, लक्ष देऊ नये का. सांगतात एका गावामध्ये एक खूप महान पतिव्रता स्त्री राहत होती. लक्ष देऊ नये का, उद्या आलं तर विचारणार. महान पतिव्रता ती होती. सांगतात पहिल्या बायका घरामध्ये मुसळानं चटणी कुटायच्या, हे की नाही. कशानं? मुसळ माहिती कुणाला काय असतं माहिती ना? जुन्या काळच्या बायकांना भरपूर शक्यतो माहितीच आहे. पहिल्या काळी मुसळ जाते हे की नाही जास्त नसायचे. आता आहेत का जाते कोणाकडे? कोणाकडे आहे तिथं जात? जर हात वर करा बरं. तरी बऱ्यापैकी संख्या आहे. वा, शहरामध्ये एकही हात वरती नसतं. आमच्या घरी एकच जाते, ते जातं आमच्या सगळ्या कॉलनीत फिरतात, कारण शहरामध्ये जातेच नाही कोणाकडे. परंतु आमची आई पहिल्यापासून जुन्या पद्धतीनं बरंच वाटण काम असेल काही असेल जातेवरती तिचं बरंच सुरू असतं काही काही, हे की नाही. पहिल्या काळी जुन्या पद्धतीचे जाते मुसळ सारवण्याची पद्धत हे अगदी जुन्या काळाचं आहे. फार सुंदर ही पद्धती आहे. आणि सांगतात पहिल्या काळच्या बायका काय सुंदर जातेवरती गाणे सुद्धा म्हणायच्या बरं. पहिल्या माझी मुक्ताई माझी जनाई जातेवरती ओव्या म्हणायच्या विठ्ठलाच्या नावाच्या. एवढ्या आनंदाने म्हणायचे की विठ्ठल स्वतः यायचं दळू लागायला. विठ्ठल माझा पिता, विठ्ठल माझा पिता. देव स्वतः दळू लागायला यायचे आणि त्यांच्या मागे म्हणायचे विठ्ठल माझा पिता, विठ्ठल माझा पिता. पुन्हा म्हणायच्या रखुमाई माझी माता, रखुमाई माझी माता. देव एवढे गुंगून जायचे त्यांच्या पाठीमागे की देवही म्हणायचे रखुमाई माझी माता, रखुमाई माझी माता. या म्हणायचे देवा तुम्ही माता म्हणू नका, ती तुमची माता नाही फक्त आमची माता आहे. एवढ्या आनंदानं काय सुंदर ओव्या सुद्धा म्हणायच्या. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. सांगतात एवढ्या सुंदर ओव्या म्हणायच्या आहे की नाही. आजकालच्या बायकांना जास्त ओव्याच येत नाही. तो आमच्या गावाकडे आमच्या आजी आमच्या चुलत्या अजूनही आमच्या नावाच्या ओव्या म्हणतात. लेकरांच्या नावाचे ओव्या असतात. तिथे येतात का कोणाला ओव्या म्हणता? येत असलं तर मला शिकवायला तरी या, थोड्या थोड्या तुमच्याकडून शिकते तरी मी, आहे की नाही. एक माता मौली एकदा एका गावात गेले कीर्तनाला, रात्री उशीर झाला मुक्कामी थांबले. ती सकाळी पहाटच बिचारी जातेवर घरघर घरघर करत कशी नवऱ्याच्या नावाची ओव्या म्हणत होती. कोणाच्या नावाच्या? नवऱ्याच्या. बरं का अशी भारी ओव्या म्हणत होती नवऱ्याच्या नावाच्या. बरं का बसलेले नवरे तुमचे लक्ष देऊ नाही का. या इतक्या खतरनाक आहेत, कधी कधी ओव्यातून कधी तुम्हाला टोमणे देतात काही सांगता येत नाही. बरं का अशा खतरनाक
चालेल ना अशी भारी ओवी म्हणत होती. तुम्ही ऐका, तुमच्या फायद्यात ठरलं तर ठरलं, ऐका ना ऐका, लिहून ठेवा वाटलं तर. नवऱ्याच्या नावाची पहाटच ओवी म्हणत होती. काय म्हणत होती? रामाच्या ग पहाऱ्यामंदी, असं फुट्याला झटका देऊ देऊ म्हणत होती. रामाच्या ग पहाऱ्यामंदी जात बाज वांगा वांगा, आणि जात बाज वांगा वांगा उठर गोधड्यातल्या सोंगा. असं करतात या, तुम्हाला कळत नाही बाबा. हा, तुम्हाला माहित नाही कधी तुमचं सोंग करतात. हा, अशा खतरनाक माता मावल्या ओव्या आहे की नाही. ओव्या म्हणाव्या, कशा म्हणाव्या? अशा म्हणाव्या कशा? पहिल्या काळच्या जशा माता मावल्या म्हणायच्या तशा ओव्या म्हणाव्या. सांगतात पहिल्या काळी मुसळ असायचं, जाती असायची, सारवण्याची पद्धत असायची. ती माता माऊली रोज मुसळानं चटणी कुटायची. आता मुसळानं चटणी कशी कुटली जाते? मोठ्याचे मोठा एक मुसळ असायचं, एक खांबासारखं धरा, लक्षात आणा, आणि त्याचं वर खाली करावं लागायचं. आणि खाली उकळामध्ये मोठ्याचे मोठं उकळ असायचं, त्याच्यात मिरच्या आणि ती चटणी कुटायची. बरोबर. आता ती एवढी महान पतिव्रता होती. चटणी कुटत असताना तिचा नवरा जेव्हा बाहेरून यायचा, आल्याच्या नंतर जेव्हा तो तिला आवाज द्यायचा, अगं माझ्यासाठी पाणी घेऊन ये, आवाज देता क्षणी ती जेव्हा मुसळाने खालीवर करून चटणी कुटायची, ती मुसळ वर फेकायची, फेकून द्यायची. आणि जेव्हा मुसळ वरती फेकायची, नवऱ्याला जाऊन पाणी देऊन यायची, तोपर्यंत ते मुसळ वरतीच राहायचं. कशामुळे? कारण पतीचा आदेश मानायची, हे की नाही. पतीचा ऐकत जा, हे की नाही. बरेचसे ठिकाणी आमचे पुरुष मंडळ आम्हाला म्हणते, आमच्या बायकोला समजून सांगा, बायको ऐकतच नाही, बायको ऐकतच नाही. इतके गुणाचे असतात माता मौल्या, तरी असं बोलतात. मला कळतच नाही का असे बोलतात. हा, किती गुणाचे असतात माता मौल्या, कधी शब्दाच्या बाहेर जातात का पुरुष मंडळीच्या? हा, आता जेव्हा ती जायची पाणी द्यायला गेली की मुसळ असंच वरती टाकलेलं हवेत राहायचं. कारण पतिव्रता होती, पतीची आज्ञा पाळायची. आणि समजा माघारी यायची तोपर्यंत ते मुसळ वरतीच राहायचं, आणि पुन्हा खाली घेऊन ती पुन्हा एकदा चटणी कुटायला सुरुवात करायची. आता तिची ती सख्खी शेजारी होती, ती रोज हे बघायची बर का. काय हा प्रकार? मुसळानं चटणी ही कुटायची, वरती फेकायची, ही जायची पाणी यायला, हिचं वरती राहायचं मुसळ. शेजारी म्हणली, विचार केला तिने, हिचं जर मुसळ वर राहतंय तर माझं पण राहायला पाहिजे. आता हिनं एक दिवशी नवऱ्याला बोलूनच घेतलं. नवऱ्याला म्हणली, आहो ऐका, काय मग मी उद्या उकळामध्ये मुसळानं चटणी कुटान. तर म्हणलं बर. म्हणली उद्या मी चटणी कुटायला लागले की इथं येऊन बसायचं, मला पाणी मागायचं. नवरा म्हणला, लग्न झाल्यास कधी हाताने मला पाणी दिलं नाही, आता जर म्हणती द्यायचं तर काय हरकत आहे, मागतो मी, मला काय हरकत आहे, कधी मागायचं सांग फक्त. आता ठरलं, आणि ठरल्याच्या नंतर आता बरोबर आला तो, आणि आल्याच्या नंतर ही मुसळा म्हणे चटणी कुटायला लागली. जशी चटणी कुटायला लागली तेवढ्यात नवरा बाहेरून आला. नवरा बाहेर येऊन बसला खुर्चीवर, कधी मागायचं सांग बाई फक्त. आता ही बरोबर चटणी अशी कुटायला लागली, नवऱ्याकडे असे मोठे डोळे केले तिने. नवऱ्याला कळलं, त्याला सवय होती मोठे डोळे बघायची तिची, ठीक आहे. नवऱ्याने डोळे बघितले, त्याच्या लक्षात आलं आता पाणी मागायचं आपल्याला. असे डोळे मोठे केले त्याने त्याच्याकडे बघून. ते म्हणले, अगं मला पाणी दे बरं. मागितलं त्याने पाणी, हिनं सांगितल्याप्रमाणे. जसं पाणी मागितलं तिनं मुसळ वर फेकलं. जसं फेकलं म्हणली, तिचं राहिले नवऱ्याने पाणी मागितलं, आपलंही राहिलं पाहिजे. जसं वर आहे की नाही बघायला वर गेली, तसाच मुसळ गोविंदाय नमो नमः. असं आहे. पतिव्रता आणि पतिव्रता यामध्ये फरक आहे, हे की नाही. त्याच्यामुळे स्त्री अशी असावी, पतिव्रता असावी. जेव्हा स्त्री पतिव्रता असते तेव्हा परमार्थ घरामध्ये छान होतो. जरी विवाह आपल्याला करायचा आहे, लग्न आपल्याला करायचं आहे, गृहस्थ आश्रमामध्ये जावं. कारण सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतर. संसारिकाला धन्यता दिली, नक्कीच दिली, परंतु सांगतात भगवान विष्णू समजवतात शिवांना, शिवजी तुम्ही संसारिक झालात, पुन्हा एकदा संसार जर केला तर हे जनहित